लक्ष 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 नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता: रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क: 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. MVP विधी महाविद्यालयात ॲडव्होकेट राजन साळुंखे यांचे फौजदारी कायद्यावर मार्गदर्शन. कैलासवासी ॲडव्होकेट बाबूराव ठाकरे स्मृती प्रबोधन सप्ताहात विद्यार्थ्यांना FIR, जामीन, अटक, कोठडी व रिमांड प्रक्रियेची माहिती. मराठा विद्याप्रसारक समाज विधी महाविद्यालय नाशिक आणि नाशिक बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कैलासवासी ॲडव्होकेट बाबूराव ठाकरे स्मृती प्रबोधन सप्ताहाअंतर्गत गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट 2026 रोजी ॲडव्होकेट राजन साळुंखे यांचे फौजदारी कायदा व न्याय प्रक्रियेतील विविध महत्त्वाच्या बाबींवर मार्गदर्शनपर व्याख्यान झाले. गंगापूर येथील उदोजी मराठा बोर्डिंग कॅम्पसच्या CMCS महाविद्यालयात सकाळी 10:30 ते दुपारी 1:15 या वेळेत हा कार्यक्रम पार पडला. ॲडव्होकेट राजन साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना FIR, जामिनाचा अधिकार, अटक प्रक्रिया, पोलीस व न्यायालयीन कोठडी तसेच रिमांड प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती दिली. FIR चे महत्त्व, त्यामध्ये आवश्यक असणारी माहिती आणि फौजदारी न्याय प्रक्रियेत FIR ची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. तसेच जामीन मंजूर करताना विचारात घेतले जाणारे विविध कायदेशीर मुद्देही त्यांनी उदाहरणांसह समजावून सांगितले. अटक करताना पाळावयाची कायदेशीर प्रक्रिया, अटक झालेल्या व्यक्तीला उपलब्ध असलेले कायदेशीर संरक्षण, पोलीस कोठडी आणि न्यायालयीन कोठडीतील फरक तसेच रिमांडची प्रक्रिया यावरही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कायद्याच्या केवळ सैद्धांतिक ज्ञानापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष न्यायालयीन व फौजदारी प्रक्रियेत त्याचा कसा उपयोग होतो हे त्यांनी व्यावहारिक उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना ॲडव्होकेट साळुंखे यांनी सविस्तर उत्तरे दिल्याने संवादात्मक पद्धतीने झालेल्या या सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमादरम्यान CDC सदस्य ॲडव्होकेट भास्करराव चौरे यांच्या हस्ते ॲडव्होकेट राजन साळुंखे यांचा सत्कार करण्यात आला. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे सदस्य ॲडव्होकेट जयंत जायभावे तसेच CDC सदस्य ॲडव्होकेट कमलेश पाळेकर यांची यावेळी उपस्थिती होती. प्राचार्य डॉक्टर पुंडलिक भोसले, विधी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, कार्यरत वकील आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. स्मृती प्रबोधन सप्ताहाचे आयोजन डॉक्टर संध्या गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर मनोज पेखळे यांनी केले. नोंदणी, उपस्थिती व अभिप्रायाची जबाबदारी डॉक्टर शालिनी घुमरे यांनी सांभाळली. पाहुणचाराची व्यवस्था सहाय्यक प्राध्यापक दीपाली बाविस्कर व सहाय्यक प्राध्यापक माधुरी कडलक यांनी केली. स्टेज व दृकश्राव्य व्यवस्था सहाय्यक प्राध्यापक स्वप्नील पवार यांनी पाहिली. शिस्तीची जबाबदारी सहाय्यक प्राध्यापक भिसे व सहाय्यक प्राध्यापक राहुल बल्लाळ यांनी सांभाळली. अन्न व अल्पोपहार व्यवस्थेची जबाबदारी डॉक्टर शिल्पा गांगुर्डे मॅडम यांनी पाहिली. कार्यक्रमाच्या अहवालाची जबाबदारी डॉक्टर शालिनी घुमरे यांच्याकडे होती. सूत्रसंचालनासाठी सुगत साळवे, वैदेही लांजेवार व पृथ्वी सुरवसे यांनी सहकार्य केले. आर्थिक समन्वय अकाउंटंट पूजा गटकर तर पत्रव्यवहार व संपर्काची जबाबदारी लिपिक सोनाली देशमुख व कार्यालय अधीक्षक प्रशांत दवंडे यांनी सांभाळली. स्वच्छता व इतर व्यवस्थेसाठी मनीष, प्रकाश व योगेश यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाच्या शेवटी पृथ्वी सुरवसे यांनी आभार मानले. त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. विद्यार्थ्यांना फौजदारी कायद्याच्या प्रत्यक्ष कार्यपद्धतीची आणि न्यायव्यवस्थेतील विविध प्रक्रियांची माहिती मिळाल्याने हे मार्गदर्शन सत्र विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त व माहितीपूर्ण ठरले. नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स.
कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशनसाठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क 9822 47 56 78. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच भेट द्या लक्ष न्यूज या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला.